आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अमरावतीमधील आरएसएसच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवईंच्या मातोश्री उपस्थित राहणार नाहीत। पत्रिका व्हायरल झाल्यानंतर माहिती नसताना नाव टाकल्याचं माजी गव्हर्नर डॉक्टर कमलाताई गवई यांचं स्पष्टीकरण। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये 3 आरोपींचा जामीन फेटाळला। सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन फेटाळला। हुंडाबळी हा समाजाला लागलेला कलंक। आरोपींना जामीन दिल्यास समाजहिताला बाधा येऊ शकते। पुणे कोर्टानं जामीन फेटाळताना नोंदवलं निरीक्षण। साताऱ्यातील कास पठारावर जागतिक पर्यटन दिनानिमित्त ई व्हेकल सफारीला सुरुवात। तर शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्या हस्ते हे उद्घाटन। त्यामुळे कास पठारावर प्रदूषणमुक्त सफारीचा पर्यटकांना आनंद घेता येणार। मोबाईल सारखीच गॅसची कंपनी बदलता येणार। लवकरच ग्राहकांना एलपीजी पोर्टेबिलिटीचा हा पर्याय उपलब्ध होणार। भारतीय स्टेट बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची आजपासून 3 दिवसीय बैठक। व्याजदरात आणखी 5% कपात होण्याची शक्यता। कर्जाचा हप्ता आणखी यामुळे कमी होण्याची आशा। 1 ऑक्टोबरला अंतिम निर्णयही जाहीर होणार। एनपीएस गुंतवणूक 100% रक्कम शेअर मार्केटमध्ये करता येणार। तर 1 तारखेपासून एनपीएस गुंतवणूक, रेल्वे तिकीट बुकिंग, यूपीआय नियमांमध्ये आता बदल होणार। कर्जाचा हप्ता आणखी कमी होण्याची शक्यता। आरबीआय व्याजदरामध्ये आणखी 0.25% कपात करू शकते। तर ही कपात सध्याच्या परिस्थितीत सर्वोत्तम पर्याय ठरू शकते, एसबीआयचा अहवाल। शहीद भगतसिंग यांचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा। मालेगावच्या जवळकेमधील शहीद भगतसिंग यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात दादा भुसेंची माहिती। जळगावातील सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात उच्चांकी वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,19,300 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 1.5 लाख रुपये मोजावे लागणार।